mute yourself, mute ठेवा स्वतःला. So yes, I just started the recording. So welcome you all. सगळं स्वागत आहे सगळ्यांचं सदैव क्लासेसचं. You are in standard 8 and now we are beginning with the आपण स्टार्ट करतोय सुरुवात करतोय भूगोल सोबत. भूगोल दॅट मीन्स द जॉग्रफी. इंग्लिश मीडियमसाठी जॉग्रफी आणि मराठी मीडियमसाठी भूगोल. आणि आपण दोघे वेगवेगळे सेशन न घेता एक लेंदी सेशन दोघांना मिळून करणार आहोत, राईट? सो बेसिकली व्हॉट वी विल डू बिफोर वी गो म्हणजे बिफोर वी गो फॉर द लेसन्स म्हणजे लेसन्स कडे जाण्यापूर्वी वी विल लुक ॲट द कव्हर ऑफ द बुक. ओके, आय होप सगळ्यांकडे हा सेम बुक असेल. कोणाचा वेगळा बुक आहे का? सगळ्यांना सेमच बुक आहे, राईट? कोणाकडे असं नाही की वेगळा बुक आहे असं वगैरे काय नसावं. आय होप. सो लेट्स गो फॉर द थिंग्स. सो बेसिकली आपण जेव्हा बघू पहिला कव्हर पेज कडे बघू, देन वी विल सी की देर इज द अर्थ दॅट शोविंग सम वेव्स. म्हणजे आपल्याला सर्वात पहिले जेव्हा आपण पृथ्वी आपला भूगोलाचा पहिला पान बघतोय, कव्हर पेज बघतोय, तर कव्हर पेज मध्ये आपल्या सगळ्यांना आढळून येईल की आपल्याला पृथ्वी दिसत आहे आणि पृथ्वी भोवती एक वेव्स दिसतात आहेत, तरंग दिसतात आहेत, राईट? अँड प्लस ते तरंगाची डायरेक्शन प्लस ह्या पृथ्वीचा आपण बघू शकतो. बघा पृथ्वीच्या आतमध्ये, ओके सॉरी, तर पृथ्वीच्या आतमध्ये आपण पाहू शकतो की काही एक तरंग आतमध्ये काही तरंग आपल्याला दिसतात आहे, राईट? अशा प्रकारचे थिंग्स. देन आपण या साईडला बघितलं की वी आर सीइंग दिस सन. म्हणजे आपल्याला एक सन दिसतोय, एक स्टार दिसतोय. सो बेसिकली वाय आय एम जस्ट एक्सप्लेनिंग दिस. आपण या पुस्तकाच्या कव्हरकडे का बघतोय? बिकॉज बिफोर नोईंग व्हॉट वी हॅव, बिफोर वी नोईंग द लेसन म्हणजे कोणताही लेसन जाणून घेण्याच्या आधी वी हॅव टू नो व्हॉट वी आर लर्निंग दिस इयर. म्हणजे आपल्याला या वर्षी आपल्याला काय शिकायचंय किंवा आपण काय शिकणार आहोत ते जाणून घेणे इम्पॉर्टंट आहे. दॅट्स द ओनली रिझन जस्ट वी आर लुकिंग ॲट दी कव्हर पेज ऑफ दिस अवर बुक नाव. सो दिस इज दी थिंग दॅट वी कॅन सी. सो अशा प्रकारचं आपल्याला दृश्य इंग्लिश मिडियम असो की मराठी मिडियम असो दोघांच्या फ्रंट पेजवर आपल्याला आढळून येतं, आपल्याला दिसून येत आहे. सो नाव वी आर गोइंग फॉर दी लेसन्स. तर आपण आता पुढे वळूया, राईट? सो वी ऑल आर इन स्टँडर्ड 8 अँड जॉग्रफी इज अवर सब्जेक्ट. राईट नाव वी आर गोइंग फॉर द जॉग्रफी, राईट? सो जॉग्रफीचा तुमच्या सगळ्यांचाच पहिला लेसन आहे, बरं? मराठी मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम असो, राईट ना एव्हरीवन? हॅलो शिवम मिश्रा, Yes, sir. Yes. ये सबका पहला ही है, right? Yes, sir. All right, good. Yes, sir. Okay, now you can mute yourself. So let's go. Let's go for the lesson. Or the we can say the index. म्हणजे आपण पहिले बघूया इंडेक्स कडे की आपल्याला कंटेक्स्ट मध्ये काय काय आहे आपल्याला बघूया. सो लोकल टाइम अँड स्टँडर्ड टाइम. सो दॅट इज द फील्ड द जर्नल जॉग्रफी. अँड देन वी हॅव द पेज नंबर 1 अँड एक्सपेक्टेड पिरियड 9. सो दीज आर दी आपण बघू शकतो कॉन्टेक्स्ट आपल्याला काय आहे, राईट? सो 12 पेजेस आय मीन 12 लेसन्स वी हॅव दिस थिंग. आणि त्याचे फील्ड पण आपल्याला दिले, जनरल जॉग्रफी, फिजिकल जॉग्रफी, ह्युमन जॉग्रफी. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला दिसतात, राईट? आणि परत जर आपण मराठी मीडियमच्या अनुक्रमणिका बघू, मराठी मीडियमच्या अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला आढळून येतंय की थांबा, लेट मी गो टुवर्ड्स दॅट. आपण तिथे पोहोचूया. मराठी मीडियमच्या पण अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला सेम आढळून येतील की काय काय प्रोग्राम आपल्याला दिले, काय काय प्रोग्राम म्हणजे काय काय पाठ आपल्याला दिलेत. स्थानिक वेळ व प्रमाण वेळ, सामान्य भूगोल, प्राकृतिक भूगोल, नंतर मानवी भूगोल, अशा प्रकारचे काय फील्ड आहेत, क्षेत्र दिले, त्या क्षेत्राबद्दलही जाणून घेऊया आणि पाठाबद्दल जाणून घेऊया. सो बघा, लेट्स गो अँड बिगिन. तर आपला पहिल्या लेसन कडे आपण वळूया. ओके, सो लेट्स गो. सो सी द स्थानिक वेळ अँड प्रमाण वेळ. सो फर्स्ट अवर टायटल इज लोकल टाइम अँड स्टँडर्ड टाइम. सो व्हॉट इज द डिफरंट अँड व्हॉट वी हॅव अँड व्हॉट्स द टायटल इज डिफायनिंग अस. म्हणजे आपल्याला टायटल काय सांगत आहे, टायटल मध्ये आपण बघू शकतो नावामुळे आपल्याला काय कळत आहे, त्या नावाचा अर्थ काय, ते सगळं आपण बघूया. सो सी व्हॉट वी हॅव. Why does the duration of day and the night keep changing? And then how many longitude can be drawn on each world map, keeping the interval at 1 degree Celsius or 1 degree each? So apparently movements of them, the sun from the east and west, east to west, the result of what? So there are some क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला काय काय क्वेश्चन दिलेले आहेत ते क्वेश्चन यू कॅन गो थ्रू, ते तुम्ही बघू शकता. देन सेम ॲज इट इज मराठीमध्ये पण आपण बघू शकतो काही क्वेश्चन दिलेले आहेत. काय काय क्वेश्चन दिलेले आहे की पृथ्वीचं दिवमान व रात्रमान कालावधी नेहमी का बदलत असतं. की बघा आपल्याला एक जनरल म्हणजे जनरल ते एक क्वेरीज विचारतात ते की का बरं दिवस का होतो, रात्र का होतो, तर अशा प्रकारचे चेंजेस का होतात. तर हे जे चेंजेस होतात ते जॉग्राफिकली होतात, ते म्हणजे आपल्या पृथ्वीवरती हे सगळ्यांना बघू शकतो आपण, सगळ्यांवरती ते कॉमनली होतात. सो लेट्स गो फॉर द एक्सप्लेनेशन. आपण बघूया एक्सप्लेनेशन साठी. सो सी व्हॉट वी हॅव द नेक्स्ट. सो भौगोलिक स्पष्टीकरण.
सो त्याचं एक जॉग्राफिकली एक्सप्लेनेशन बघूया की व्हॉट इज दॅट. सो आपण सायमल्टेनियसली बघूया. सो डोंट वरी अबाउट दॅट. सो आपण सकाळी लवकर उठून दात घासतो, अंघोळ करतो, न्याहारी करतो, म्हणजे न्याहारी करून शाळेत जातो, वर्गात अध्ययन करतो, घरी परत येतो, सायंकाळी खेळण्यासाठी मैदानात जातो, रात्री जेवण करतो आणि दात घासून झोपी जातो. दिवसभर आपण अशा विविध कृती करत असतो. आपल्या दिनचर्याचा विचार करता प्रत्येक कृतीचे वेळ प्रत्येक कृतीचे वेळ ठरवण्याची गरज असते. सो सी व्हॉट दे आर एक्सप्लेनिंग. सो आता मी जस्ट इंग्लिशमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो व्हॉट दे आर एक्सप्लेनिंग लाईक वी गेट अप एव्हरी डे, we just go for the bath, we just do our breakfast, then we went for the school, and after the school we go for the we can say the garden for the playing stuff, and then we come and we do our homework केल्यानंतर then we go for the sleep. So these are our daily, we can say the daily routine. So we every day we do this thing, right? So we never skip anything regarding that. So this means what they are the program and define a time we have for that. म्हणजे ते प्रोग्राम्स आहेत आणि त्याला एक पर्टिक्युलर टाइम आहे, राईट? असं नाही ना की आपण सकाळच्या जागी संध्याकाळी आपण उठतो आणि शाळेत जातो. नाही ना. आपण सकाळी शाळेत जातो आणि संध्याकाळी आपल्याला जे खेळायला जायचं असतं मैदानामध्ये ते आपण खेळायचं कार्य हे संध्याकाळीच करतो. सो दिस आर द थिंग्स. सो इन ओल्डन डेज the people used to take help of various tools and also depends on the various natural events of measurement the time. On the basis of observation and experience, they divided the day into the following parts: from sunrise to sunset, that is daytime, and from sunset to sunrise, that is nighttime. A whole next day, a whole next day means the duration of the one sunrise to the next. Earlier, the natural events and the instruments like then we have the Ghatika Patra, a bowl with a minute hole at its base, which will float, and the larger water filled with water-filled vessel and sand timer, and these are the things. So this we will look at what is that. सो बघा ते ऍक्च्युली बेसिकली ते काय सांगतात आहे की पहिले जुन्या काळामध्ये आपला म्हणजे टाइमचा इन्व्हेंट पण 19th सेंचुरीज मध्ये किंवा 19th 18th सेंचुरी मध्ये झालाय. बट आपण बघू शकतो की जेव्हा घड्याळाच्या आधी सुद्धा लोक टाइम बघत होते, तर ते कशा प्रकारे बघत होते? ते अशाच प्रकारे बघत होते की सूर्य उगवण्याच्या सूर्य मावळेपर्यंत एक फेज आणि सूर्य मावळल्यानंतर सूर्य पुन्हा उगवण्यासाठी एक फेज, असे दोन पिरियड पर्टिक्युलरली त्यांनी दोन टाइम मध्ये डिवाइड केलं होतं होल डेला. एक डे टाइम आणि एक नाईट टाइम. हेच त्यांनी मराठीत एक्सप्लेन केलंय. तो मराठीत जाताना आपल्याला इथं आढळून येतं की त्यांनी एक घटिका पात्र त्यांनी ते सोडून आपण बघूया दुसऱ्या सूर्योदयाच्या कालावधी पूर्वी नैसर्गिक घटनाच्या संदर्भाने तसेच घटिकापत्र वाळूचे घड्याळ बेसिकली काय आपण सँड वॉच ज्याला म्हणतो त्याच्यात बघा तुम्हाला कळत असेल की सँडने भरलेला असतो बाउल काइंड ऑफ. तर त्याला आपण सँड क्लॉक बघूया. नो डोंट वरी, वी लुक ॲट द इमेजेस. सँड क्लॉक, सॉरी, दॅट इज सँड क्लॉक. आय होप आपण सगळीकडे कुठे ना कुठे तर सँड क्लॉक बघितलेलंच आहे, राईट? सो दिस इज हाऊ इट लुक लाईक. सो सँड क्लॉक बद्दल आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की तर हे सुद्धा एक ड्युरेशन म्हणून वापरत होते, राईट? दिस थिंग आय होप तुम्हाला सगळ्यांना दिसतंय, इमेज दिसतोय हा सगळ्यांना? हा, जस्ट एकानेच बोला हा या. सर. हा, हो सर, हो सर. गुड 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 गुड. मी बोललो एकानेच बोला की ते कसं करायचं की हा सँड जो इथं एक पूर्ण खाली आला तो त्याला एक पहार किंवा एक घटका म्हणून त्याला म्हणायचं किंवा एक सँड क्लॉक असं म्हणायचं. तो डिफाईन करायचा त्याला. जसं युनिट आपण करतो 1 तास, 2 तास, 3 तास, 1 hour, 2 hour, 3 hours, जसं आपण आता डिफाईन करतो युनिट ऑफ टाइम आपण मेजरमेंट केलंय. तशा प्रकारे पहिले युनिट ऑफ टाइमला कसं पहिले म्हणजे बिफोर द क्लॉक वी आर टॉकिंग अबाउट. बिफोर क्लॉक आपण कसं काय डिफाईन करायचं त्यांना वी डिफाईन ॲज दी 1 क्लॉक, आय मीन किंवा 1 सँड ड्रॉप, असं अशा प्रकारे काहीतरी त्यांचं युनिट होतं. दिस इज हाऊ दे मेजर आणि प्लस अशा प्रकारे दे जस्ट डिफाईन दॅट आणि ते अशा प्रकारे. ओके, कोणाला येत नाही आवाज? अर्पित तुला? सो सी दिस इज हाऊ मला आर्यन, श्रेया धडकेला. हॅलो सर आपण नाही येते. 2 मिनिटं. नो प्रॉब्लेम येईल. थोडा नेटवर्क इश्यू असेल तर थोडं जसं तुझं नेटवर्क क्लिअर होईल तसं येऊन जाईल. माझा नेटवर्क इथं फुल आहे. राईट, सो डोंट वरी. काय नाही, तसंही आपल्याकडे युट्यूब वगैरे आहेत अवेलेबल. सो आपण चॅनल थ्रू पण बघू शकतो.
सो डोंट वरी अबाउट दॅट की आवाज येत नाही. जस्ट कॉन्सन्ट्रेट अँड ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट द थिंग इज गोइंग ऑन. तर काय चालू आहे ते फक्त जाणून घ्यायचं. यू जस्ट ट्राय. ओके. सो दीज आर द थिंग्स. सो वी विल लुक ॲट दी नेक्स्ट पॅराग्राफ. ओके. पृथ्वीच्या परिवलन होण्याच्या 24 तास म्हणजेच 1 दिवस आपण असं कन्सिडर करतो. बरोबर? 1 दिवस म्हणून बोलतो. आपण असं बोलतो का पृथ्वीचे 25 तास आहेत? नाही. आपण त्याला काय म्हणतो, 24 तासच आपण त्याला म्हणतो. कारण त्याला लागणारा कालावधी हा 24 तासाचा असतो. सूर्योदय ज्या बाजूने होतो त्याला आपण पूर्व दिशेने म्हणतो. आणि या अनुषंगाने विचार करता पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या आपण बघूया पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम म्हणून आपण सूर्योदय, मध्यम, सूर्यास्त, मध्यरात्र अनुभवत असतो. सो परिवलनादरम्यान पश्चिमेकडे रेखावृत्त क्रमाक्रमाने सूर्य समोर येतात. तर पृथ्वीकडे पूर्वेकडे रेखावृत्त क्रमाक्रमाने अंधारात जातात. हे रेखावृत्त सूर्यप्रकाश येत असतो तिथे सूर्योदय असतो. या उलट हे रेखावृत्त अंधारात जात असतं ते त्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो. सो बेसिकली व्हॉट दे आर एक्सप्लेनिंग. सो सी व्हॉट दे आर एक्सप्लेनिंग वी विल लुक ॲट दिस. तर आपण एक मराठीत पण बघू, इंग्लिशमध्ये पण बघू. सो कसं होतं बेसिकली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण इमॅजिनरी सो देअर इज नो लाईन ऑन दी अर्थ. हे एक तुम्ही लक्षात ठेवा. देअर इज नो लाईन ऑन दी अर्थ. एक इमॅजिनरी म्हणून आपण बघा एक म्यूट करा आर्यन. या सो सी कसं आपण बघतो की अर्थवर कोणतेही लाईन्स वगैरे आपण बघितले नाही. दॅट आर इमॅजिनरी लाईन्स. आपण जे आपण लॉन्जिट्यूड्स वगैरे म्हटलेलं आहे राईट. जे लॉन्जिट्यूड्स आपण बघितले जे बघा आपण ड्रॉ केलेलं आहे दॅट इज 360 लॉन्जिट्यूड्स आपण जे ड्रॉ केलेले आहेत राईट. सो दॅट आर इमॅजिनरी. दॅट आर नॉट लाईक अर्थ तशा प्रकारे आहेत नाही. सो व्हॉट वी आर सेइंग सो अर्थ टेक्स 24 hours दॅट इज द 1 day टू कम्प्लीट वन रोटेशन. सो अवर अर्थ इज टेकिंग 24 hours फॉर कम्प्लीटिंग वन रोटेशन अराउंड इटसेल्फ. म्हणजे स्वतःभोवती फिरण्यासाठी ती एक हे बघ अर्थ वी ऑल नो द अर्थ इज लाईक दिस आणि अर्थ इज रिव्हॉल्व. सो ती स्वतःभोवती फिरायला 1 तास सॉरी 1 दिवस म्हणजे 24 घंटे 24 hours इट टेक्स. आणि आपण जी लाईन कन्सिडर केली दॅट लॉन्जिट्यूड आपण केले जे रेखावृत्त आपण जे म्हणतो इथे त्यांनी कोणते रेखावृत्त राईट. रेखावृत्त आपण जे कन्सिडर केलं आपण जस्ट आय विल शो यू द वन मोर थिंग. सो सी एक एक्झाम्पल साठी वी विल लुक ॲट. सो रेखावृत्त आय नो यू ऑल नो अबाउट द रेखावृत्त बट स्टील वी आर लुकिंग ॲट. सो सी हे जे लाईन्स आपण बघतोय अर्थवर ते हे अशा प्रकारचे लाईन्स आपण बघतोय. दिस लाईन दिस लाईन दिस लाईन. सो त्याला आपण नाव दिलेलं आहे रेखावृत्तच म्हणून. तर जसं आपण बघितलं आपण त्याला इक्वेटर एक मध्यवृत्त मग कर्कवृत्त नंतर खालच्याला आपण वेगळं नाव दिले मकरवृत्त सॉरी वरच्याला मकरवृत्त खालच्याला कर्कवृत्त असं नाव दिले. तशाच प्रकारे आपण इंग्लिशमध्ये पण बघितलं. सो वी हॅव द इक्वेटर देन वी हॅव द ट्रॉपिकल ऑफ कॅन्सर देन वी हॅव द ट्रॉपिकल ऑफ सॉरी अप्पर साइड वी हॅव द ट्रॉपिकल ऑफ कॅप्रिकॉन अँड अंडर साइड दॅट मीन्स द साऊथ साइड आपल्याकडे आहे ट्रॉपिकल ऑफ कॅन्सर. सो दिस आर द थिंग्स. सो दीज आर नॉट दी ड्रॉन ऑन दी अर्थ म्हणजे ते अर्थ ड्रॉ केलेलं नाहीये. दॅट आर इमॅजिनरी आणि आपण तिथे डिफाईन केलं आपण त्याला डेफिनेशन दिलं. सो सच लॉन्जिट्यूड और सच रेखावृत्त एक पुढे करतो आपण कन्सिडर करतो बिकॉज द अर्थ इज रिव्हॉल्विंग फ्रॉम वी कॅन से फ्रॉम वेस्ट टू ईस्ट अर्थचं रिव्हॉल्वेशन होतं. त्यानेच कारण आपलं डे आणि नाईट हा पूर्वेकडे सूर्य उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. ह्याचं कारण हेच आहे कारण अर्थचं जो रिव्हॉल्वेशन आहे ते फ्रॉम वेस्ट टू ईस्ट आहे राईट. सो दिस आर द थिंग्स. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हाऊ इट मूव्स वेन एव्हर द अर्थ मूव्ह फ्रॉम वेस्ट टू ईस्ट म्हणजे जेव्हा अर्थ ही वेस्ट टू ईस्ट म्हणजे पश्चिमेपासून पूर्वेकडे वळत जाते. हियर वी हॅव दॅट लाईन द अर्थ रिव्हॉल्व और अर्थ रोटेट फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. जेव्हा अर्थ रोटेशन होत असतं तेव्हा काय होतं सिम्पली सन तर रोटेट करत नाही. आपल्याला सगळ्यांना एक्झाम्पल माहिती आहे सन इज द स्टार. तो सन एकाच पोझिशनला राहतो आणि जे काही प्लॅनेट्स आहेत ते त्याच्या भोवती रोटेट करतात राईट. आणि त्याच्याच भोवती रोटेट करता स्वतः भोवती रोटेट करतात. सो दिस आर द थिंग्स. सो अर्थ जेव्हा रोटेट करते फ्रॉम वेस्ट टू ईस्ट तेव्हा काय होतं बेसिकली जे लॉन्जिट्यूड्स आहेत जे वेस्टचे लॉन्जिट्यूड्स आहेत ते वेस्टकडे वळत जातात आणि ईस्टचे लॉन्जिट्यूड्स आहेत ते अंधारात जात असतात. सो दिस आर द थिंग्स. सो ह्याच्यामध्ये झाल्यामुळे काय होतं की अर्थ ईस्ट साईडला आपण जो काय सिनॅरिओज आपल्याला सूर्याचा दिसतो त्याला आपण सनसेट म्हणतो. म्हणजे पूर्व साईडला जेव्हा आपण सूर्य बघतो तेव्हा बेसिकली काय होतं आपण त्याला सूर्यास्त म्हणतो. आणि जेव्हा पश्चिमेकडून तो एक जसं सूर्याकडे पश्चिमी पाठ जसं सूर्याकडे देतो तेव्हा त्या साईडला
आपण सूर्योदय असं म्हणतो. तो सनराईज आपण त्याला म्हणतो. These are the things, these are the difference between the sunset and sunrise. So while traveling in the bus, we often see the trees, electric pole, buildings, etc. outside the windows. They are appearing the moving in the opposite direction. So see, we always बघा आपण ट्रेन मधून ट्रॅव्हल वगैरे केलं तर झुकझुक झुकझुक गाडीमध्ये आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तर आपल्याला बाहेरचे जे वस्तू आहेत ते मागे पळताना आपल्याला दिसतात. सो इज दॅट द रिअली मुव्हिंग? ते खरंच मागे पळतात आहे का किंवा मागे चालतात आहे का? नो, दे आर स्टँडिंग ॲज इट इज. ते त्यांच्या त्यांच्या जागेवरच आहे. बट आपण स्पीडने जात असताना वी फेल दॅट की आपल्याला असं वाटतं की ते मागे पळत आहेत. So they appear to moving the opposite direction. Actually, they are stationary. See, these are the same thing I explained you. They are stationary. ते एकाच जागी स्तब्ध आहेत. बघा, जेव्हा पण आपण गाडीमधून भले टू व्हीलर असो, फोर व्हीलर असो, ट्रेन असो किंवा अन्य कोणती गाडी असो, फ्लाईट सोडून, अन्य कोणत्या गाडीमधून तुम्ही जर ट्रॅव्हल करता, तेव्हा रोडच्या बाहेर आपण जेव्हा बिल्डिंग्स वगैरे बघतात किंवा झाडं बघतात किंवा काही माणसं बघतात, की जर ते उभे असतील, स्तब्ध असतील, ते आपल्याला मागे पळताना दिसतात, राईट? मागे पळताना दिसतात का? तसं आपल्याला अपेअर होतं, तसं आपल्याला दृश्य होतं. परंतु ते हलतात का? नाही. ते ॲक्चुअली एकाच जागेवर स्तब्ध असतात. फक्त आपण आपला वेग जास्त असल्या कारणाने ते आपल्याला मागे पळताना दिसतात. सो सिमिलरली बिकॉज ऑफ द रोटेशन ऑफ अर्थ, सो अशाच प्रकारचा एक थिंग आहे. तोच एक फिनॉमिना किंवा तोच एक कन्सेप्ट किंवा तोच एक संकल्पना आपण बोलू शकतो. अर्थसोबत आपण रिलेट केलं आणि अर्थसोबत त्याला रिलेट केल्यानंतर आपल्याला काय आढळून आलं? तर सिमिलरली बिकॉज ऑफ द रोटेशन ऑफ अर्थ we feel the sun is changing its position from east to west daily. सो बघा त्याच्यामुळे एक हा बघा एक त्यांनी एक्झाम्पल दिलाय. सो बघा बेसिकली व्हॉट हॅपन की एक काठी आहे, एक लाकूड आहे किंवा एक समथिंग वी कॅन कॉल्ड इट. तर एक लाकडाचा असं स्तंभ आपल्याला दिसतोय की स्तब्ध असा स्तंभ बेसिकली स्तंभ मधोमध आहे किंवा आपण सुद्धा मधोमध उभे राहिलो तर बघा संध्याकाळी आपल्याला आपली जी सकाळी बेसिकली आपल्याला आपली जी सावली आहे ती या साईडला म्हणजे मागच्या साईडला पळताना दिसेल म्हणजे वेस्ट साईडला दिसेल आपली सावली. आणि जेव्हा इथे हा ईस्ट साइड आहे बरोबर आणि हा जो वेस्ट साइड आहे वेस्टला आपण डब्ल्यू लिहू. तो वेस्ट साइडला जेव्हा वेस्ट साइडला जेव्हा सन येतो तेव्हा आपली जी शॅडो आहे, आपली जी सावली आहे, ती कोणत्या साइडला पडते? ईस्ट साइडला. म्हणजे बेसिकली ती अपोझिट साइडला पडते, राइट? इज दॅट क्लिअर? जिथे अपोझिट साइडला पडते. सो ते आपण काय बोलतो रे, जेव्हा आपण एका ठिकाणी उभं राहून आपण सनला ऑब्झर्व्ह करतो, सो वी फील लाइक आपल्याला वाटतं की सन असं रोटेट करतोय, बट बेसिकली व्हॉट हॅपन, सन रोटेट करत नाहीये, तर आपण रोटेट करत आहोत. सो एक सिम्पली त्यांनी एक एक्सप्लेन केलेलं आहे. तर सिम्पली त्यांनी एक छोटंसं आपण बोलतो एक्झाम्पल देऊन दे वॉन्टेड टू डिफाईन दॅट की अर्थ actually earth is revolved around the sun, and that's it. So that's the only thing, and because of the earth is moving around the sun, and as well as the earth is moving or earth is rotate around itself also, that's why we can see the changes in time. म्हणजे मला असं म्हणायचंय की बघा जसं आपण बघतो की सूर्याच्या भोवती ही आपली पृथ्वी फिरत आहे, पण त्याच सोबत फक्त ती सूर्याभोवती नाही फिरत आहे, ती स्वतःभोवती सुद्धा फिरत आहे. आणि त्याचाच इफेक्ट म्हणून आपण बघतो की आपल्या टायमामध्ये वेळेमध्ये आपल्याला चेंजेस दिसतो. आपल्या पृथ्वीवर हा डे टाइम आणि नाईट टाइम आपल्याला आढळून येतो. सो दिस इज द थिंग. तर आता आपण पुढे वळूया. व्हॉट वी आर सीइंग. सो सी द मेजर द शॅडो अँड रेकॉर्ड इन द नोटबुक. सो ते त्यांनी तोच एक एक्झाम्पल दिलेला आहे. म्हणजे हा जो एक्सपेरिमेंट आहे तो त्यांनी तुम्हाला कंडक्ट करायला सांगितलाय. तो पुढे फर्दर आपण कंडक्ट करू. बट बेसिकली वी ऑलरेडी नो व्हॉट इज द थिंग्स ॲक्चुअली. सो लेट्स स्किप दॅट अँड लुक ॲट फॉर दी एक्सप्लेनेशन, जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन. तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला कळालंय की व्हॉट इज द थिंग अँड व्हॉट इज द ॲक्चुअल रिझन की आपल्याला शॅडोज आपल्या हलताना दिसतात किंवा डे आणि नाईट हे कशामुळे होतात ते आपल्याला एक आयडिया आलेली आहे, कन्सेप्च्युअल थिंग आपल्याला कळालेलं आहे. तर आपण पुढे बघूया की जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन म्हणजे भौगोलिक त्याचं वितरण कशा प्रकारे केलं ते आपण बघूया. ऑलराईट. सो आपण भौगोलिक स्पष्टीकरण पुढे बघूया या गोष्टीचा. सो सी अगदी सकाळी व संध्याकाळी सावलीची लांबी जास्त असते, परंतु दुपारी सर्वात अडूक सावली नोंदवली जाते. बरोबर. सो सी बेसिकली व्हॉट हॅपन, आपण जेव्हा बघतो की 12 जेव्हा 12 वाजतात, एक्झॅक्ट 12 वाजता दुपारचे जेव्हा 12 वाजतात तेव्हा आपल्याला कळतं की सन हा आपल्या डोक्यावरती आणि आपली शॅडो कुठेच जात नसते. राइट. आणि जसं आपण बघितलं की जे मॉर्निंग टाईमला आफ्टरनूनला की आपल्या पायाखालीच असते आणि मॉर्निंग टाईमला आपल्या ऑपोजिटला
अँड सन इव्हिनिंग टाइमला आपल्या ईस्ट साइडला. These are the things they explain. So see, so because of changing the appearance location in the sun in sky, the length and the direction of a shadow of a pole kept changing. So बघा जसं आपण बोलू शकतो की आकाशातल्या सूर्याची जी दिशा आहे किंवा आकाशातल्या सूर्याची पोझिशन ही चेंज होत राहते. त्याच्यामुळे आपण बघू शकतो की आपले सावली सुद्धा चेंज होत राहते. So this is the thing. So this is because of the specific part of the earth faces the sun during rotation and and moves forward. See figure 1.2. Incidentally, then we will see this thing. Okay, so we will see a look at this figure. So see, we also experience the cooler in the morning and evening, the warmer in the afternoon. So see, we feel the cooler in morning and evening and warmer in afternoon. So जेव्हा बघा, so basically त्याच्यामुळे काय होतं, हे कशामुळे होतं आपण आता ते बघूया. ते काय म्हणतात ते बघा, की आपल्याला आकाशामध्ये सनची पोझिशन चेंज होताना आपल्याला दिसते, राइट. आणि ते का होते ते आपल्याला माहिती आहे, कारण पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असते, सूर्याच्या भोवती फिरता फिरता. बरोबर आहे. सो आता पुढे आपल्याला ते काय म्हणतात, की बघा आपल्याला कधी-कधी मॉर्निंगला आपल्याला थंडावा वाटतो, इव्हनिंगला सुद्धा आपल्याला थंड वाटतं, म्हणजे टेम्परेचर हवेचं कमी असतं. परंतु दुपारी 12 वाजता किंवा म्हणू शकतो आपण 10 ते 4 5च्या दरम्यानमध्ये सनचा जो टेम्परेचर असतो, म्हणजे हवाचा जो तापमान असतो सर्वात जास्त असतो. सो वी विल लूक ॲट दिस थिंग. सो सी द सेम थिंग जसं मी तुम्हाला सांगितलं, की जसं एक्सप्लेन केलं, की दॅट इज द सेम थिंग. द सन इज द अर्थ इज रिव्हॉल्विंग फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. म्हणजे फ्रॉम वेस्ट टू ईस्ट म्हणजे पश्चिम ते पूर्व ते असे वळत आहे. तर त्यांनी तो डायरेक्शन दिलेलं आहे. दिस इज एनपी. एनपी स्टँड्स फॉर नॉर्थ पोल. मी तुम्हाला झूम करून दाखवतो, राईट. सो सी झूम करून मी दाखवतोय. सो एनपी फॉर नॉर्थ पोल. दिस इज मिड नाईट. सो बघा आता हा सन कुठे आहे बरं? सन इथे आहे, राईट. आणि सनचे जे रेज आहेत ते सनचे रेज हे अर्थच्या एकाच पार्टकडे वळणार, एकाच पार्टकडे पडणार ना. पूर्ण पार्टकडे पडणार का सनचे रेज? नाही. बिकॉज द सन इज नॉट मूव्हिंग, अर्थ इज मूव्हिंग. कारण सन मूव्ह करत नाही, अर्थ मूव्ह करते. ऑल्दो कधी कधी बघा, एक एक्सपेरिमेंट करा. जर तुम्ही एक दिवा, ओके, आता सगळ्यांकडे बेसिकली सगळ्यांच्या घरी लाईट तर चालूच असेल, बरोबर. लाईट सगळ्यांकडे चालू आहे. तुम्ही लाईटकडे आपला हात करा. लाईटकडे आपला हात करा सगळेजण. मी बघतोय कोण करतंय कोण नाही. लाईटकडे आपला हात करा आणि बघा कोणत्या पोर्शनकडे लाईट येते आणि कोणत्या पोर्शनकडे नाही येत. सो बघा आपण बघू शकतो बॅक साइड आहे, राईट. हाताच्या बॅक साइडला आपल्याला लाईट दिसते का आलेली? नाही. म्हणजे तिथे काय होतंय, अंधार पडते. म्हणजे लाईट फक्त, तसंच एक्झाम्पल आपण अर्थवर पकडूया, की लाईट फक्त अर्थच्या एकाच सेशनला पडते, मागच्या सेशनला पडत नाही. आणि ज्या सेशनवर किंवा नाही. अर्थच्या, राईट. सो ज्या पोर्शनवर अर्थची लाईट पडते त्या पोर्शनला काय असतं? डे असतो. आणि उरलेल्या भागाकडे म्हणजे उरलेल्या पोर्शनकडे काय असतं ज्याच्याकडे लाईट पडत नाही, देअर इज द मिडनाईट वी कॅन से. अँड दॅट इज व्हॉट वी कॉल्ड एज लोकल टाइम. सो हा आपला बेसिक टाइम आहे, लोकल टाइम आहे, की ज्याला आपण मिडनाईट अँड आफ्टरनून मीन्स डे अँड नाईट आपण म्हणतो. आणि आणि आपण बघू शकतो ज्या पोर्शनला ही घटना घडत आहे, ही घटना घडत आहे म्हणजे की ज्या पोर्शन हे जे पॉइंट्स आपल्याला दिसतात त्या पॉइंट्स मध्ये काय होत आहे, की सन म्हणजे लाईट आहे. आता या पॉइंटकडे बघा, जिथे काय होत आहे, सन सेट होत आहे. सन सेट होत आहे म्हणजे काय होत आहे, तिथला जो पार्ट आहे हा अंधारात चाललाय हळूहळू. आणि सनराईज होत आहे म्हणजे काय होत आहे, अर्थच्या जिथं अंधार आहे तिथला पार्ट हा हळूहळू उजेडाकडे येतोय. सो देअर इज द डिफरन्स बिटवीन द सनराईज अँड सनसेट. बिकॉज ऑफ अँड वी कॅन सी दिस थिंग. आपण हे डिफरन्स बघू शकतो कारण आणि कारण एकाच मुळे, कारण अर्थ ही रिव्हॉल्व करते स्वतःभोवती सुद्धा. सो दिस इज द टाइम, आय मीन दिस इज द थिंग. बॉटम लाईन एकच आहे की अर्थ स्वतःभोवती रिव्हॉल्व करते. हे जे एक्सपेरिमेंट आपण बघितलंय त्याचा अर्थ हे आहे. सो मला फक्त 2 मिनिटं थांबूया आपण. सो बघा, सो बेसिकली जसं आपण एक्सप्लेन केलं, सगळं काय एक्सप्लेन केलं, की अर्थ अर्थ फिरत आहे. अर्थ फिरल्या कारणाने सूर्याचा, आणि जसं आपण एक एक्सपेरिमेंट केला हातावरचा, की लाईट समोर जर आपण हात ठेवला की आपला मागचा पोर्शन असतो हाताचा तो अंधारात असतो आणि जो पुढचा पोर्शन असतो तो असतो उजेडामध्ये. सो सेम एक्झाम्पल आणि सेम एक्सपेरिमेंट आपण घेतलेला आहे या ठिकाणी स्थानिक वेळेकडे. तर स्थानिक वेळेकडे बघा कसं होतं, की सूर्याचे जो उजेड आहे तो बेसिकली अर्थच्या एकाच पोर्शनकडे होतो, म्हणजे पृथ्वीच्या एकाच पार्टाकडे येतो, एकाच पृष्ठभागावर उजेड पडतो. आणि त्या पृष्ठभागावरच्या मागची बाजू असते, ओके, त्या पृष्ठभागावरची मागची बाजू असते, कल्पेश. ओके, जस्ट म्यूट युअर सेल्फ कल्पेश. या गुड.
सो एक जर आपण बोलू शकतो की पृथ्वीच्या मागच्या पृष्ठभागावर जो अंधार असतो आणि ज्या ठिकाणी ज्या पृष्ठभागावर अंधार असतो तिथे मध्यरात्र म्हणतात आणि ज्या पृष्ठभागावर उजेड असतो त्याचं मध्यान्ह म्हणजेच उजेड असतो किंवा दिवस असं म्हणतो, राईट. आणि ज्या ठिकाणी जसं आपण म्हणू शकतो अर्थ ही म्हणजे पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे असं पश्चिमेकडून पूर्वेकडे वळते, राईट. सो म्हणून पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरल्या कारणाने पश्चिमेकडून आता ही जी डायरेक्शन आहे हे आपण पश्चिम समजूया. तर ही पश्चिम डायरेक्शन असे फिरत आहे जेणेकरून आपला जो पूर्व दिशेला सूर्योदय म्हणजे हा पूर्व दिशा आता हळूहळू चालली ना. बघा आता एक एक्झाम्पल ही जर पश्चिम दिशा आपण समजली आणि ही जर पूर्व दिशा समजली, आपलं बघा रोटेशन आपल्याला काय दाखवत आहे की पश्चिम दिशा म्हणजे हा आता पश्चिम दिशा पूर्व रोटेशन असं असं होत आहे, राईट. सो ह्या रोटेशनमुळे हा जो हळूहळू हा जो पूर्वचा भाग आहे हळूहळू हळूहळू कोणाकडे चाललाय, सूर्याकडे तोंड करतोय. तर सूर्याकडे फेस करण्या कारणाने या ठिकाणी काय होतंय सूर्योदय होतोय. आणि हा जो भाग आहे हा जो अंधारात चाललाय, जो हळूहळू हळू पश्चिमेचा भाग जो आपण बघतो अंधारात चाललाय तिथे काय होत आहे सूर्यास्त. सो दॅट इज द डिफरन्स. हा आपण फरक बघू शकतो की सूर्यास्त आणि सूर्योदय. आणि जर कोणी विचारलं आता भविष्यामध्ये की सूर्यास्त पश्चिमेकडे आणि सूर्योदय पूर्वेकडे का होतं, तर याचा हा बेस्ट एक्झाम्पल आहे. कारण पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ह्याचं कारण आहे की पश्चिमेकडे सूर्यास्त होतं आणि पूर्वेकडे सूर्योदय होतं. ओके. सो हिअर इज द एक्झाम्पल. आता सूर्यानंतर सहजा सूर्य अवकाशात वर सरकतो. तशी तशी आपली सावली ही लहान होत जाते. सर्वसाधारणपणे मध्यान्हच्या वेळी सावलीची लांबी सर्वात कमी असते आणि मध्यान्हानंतर काळ सूर्याच्या क्षितिजाकडे सरकल्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा आपली सावली लांब होत जाते. सो जस्ट आपण जो एक्झाम्पल दिलं तेच सेम एक्झाम्पल आहे. ते परत आपण त्याला रिपीट नाही करूया. फक्त एक रीडिंग करून घेऊया. सो पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुवा व्हॉट इज ध्रुवतापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखी असते. सो सी आता म्हणजे ते बेसिकली एक्झाम्पल काय आता सूर्यास्त इट्स फॉर इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोघांसाठी आहे. जस्ट लुक ॲट हिअर केअरफुली. सो सी इफ वी रिमूव्ह आता एक बघूया हा जो पॉइंट आहे. आता बघा मला सांगा नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जर नॉर्थ पोलच्या अर्ध्या पोर्शन कडे जर आपल्याला जो उजेड दिसत असेल म्हणजेच आपल्याला सूर्य दिसत असेल तर मला सांगा दक्षिण पोलच्या पण अर्ध्या भागाला सूर्य दिसत असेल, बरोबर. बिकॉज इट बेसिकली जर आपण कन्सिडर करू हा सनसेट आपण सॉरी हे जे पॉइंट्स आपण रफ करू अँड वी विल राईट हिअर द एनपी स्टँड्स फॉर नॉर्थ पोल. ओके. आपण इथे एनपी लिहूया आणि आपण इथे लिहूया एसपी स्टँड्स फॉर साऊथ पोल. आणि आता आपण जे रोटेशनल डायरेक्शन आहे ते कन्सिडर करूया. रोटेशनल डायरेक्शन आपण चेंज करूया. आता हे असे झाले सो बेसिकली रोटेशन आपली अशी होईल, राईट. सो ही फिगर कळाली का तुम्हाला. मला काय एक्सप्लेन करायचं आहे की जर आपण पृथ्वी सरळ पकडली नॉर्थ पोल आणि साऊथ पोलला आपण पकडले तर नॉर्थ पोल पासून ते साऊथ पोल पर्यंत म्हणजे जसं हा पूर्ण पोर्शन असेल जो नॉर्थ पोलचा अर्धा पोर्शन प्लस साऊथ पोलचा अर्धा पोर्शन या ठिकाणी सॉरी या ठिकाणी आपल्याला अर्ध्या ठिकाणी म्हणजे नॉर्थ पोल साऊथ पोल ते साऊथ पोलला तुम्हाला अर्ध्या ठिकाणी तुम्हाला उजेड दिसेल आणि अर्ध्या ठिकाणी तुम्हाला अंधार दिसेल. सो हिअर इज दी डिफरंट. सो अशाच प्रकारे तुम्हाला डिफरन्स आहे. मी परत एकदा क्लिअर करून तुम्हाला सांगतो व्हॉट दे आर एक्सप्लेनिंग. ते आपल्याला काय एक्सप्लेन करतात ते माहितीये का. आपल्याला ते काय एक्सप्लेन करतात माहिती आपल्याला हे एक्सप्लेन करतात की नॉर्थ पोल आणि साऊथ पोल ह्या दोन पॉइंटला अर्ध्या ठिकाणी जर आपण बघू शकतो उजेड आहे तर अर्ध्या ठिकाणी अंधार आहे. तसंच सेम ॲज इट इज दक्षिण ध्रुवाला म्हणजे साऊथ पोलला पण आहे. जर अर्ध्या ठिकाणी आपल्याला सूर्य दिसत असेल तर अर्ध्या ठिकाणी आपल्याला अंधार सुद्धा दिसतो, राईट. सो हिअर इज द थिंग. अशा प्रकारचे जे आपण डिफरन्सेस केलेले आहेत. सो आपण चारही डायरेक्शन बघितले. ओके. सो वी हॅव सीन ऑलरेडी द 4 थिंग्स दॅट इज वेअर द नून म्हणजे नून आफ्टरनून असताना म्हणजे आपण बोलू शकतो की दुपार असताना आपला सूर्य कुठे असेल आणि प्लस नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे दोन्ही आपण पॉइंट्स बघितलेले आहेत. हे 4 पॉइंट्स आपण बघितलेले आहेत. आता आपण पुढे वळूया. ओके. पुढे बघूया इन द रिजन दॅट लाईंग बिटवीन द पोलर सर्कल अँड द पोल्स at the daytime more what we have could be more than 24 hours depending upon the season. As a result, the understanding time of sunrise
sunrise, noon, sunset, and midnight at this place becomes important. At the pole of daytime, okay, at the pole of daytime, the daytime and the during the daytime last around the 6 months. so to tell the times of sunrise or sunset at the poles, one has to consider the day when the sunrise and the specific day it moves around the horizon, and therefore here the length of shadow cannot be considered the telling the known time. So बघा, व्हॉट इज दिस, आणि हे एवढा मोठा एक्सपेरिमेंट मध्ये एवढा मोठा पॅराग्राफ मध्ये काय सांगितलंय ते आपण बघूया. ओके, ओके, ते आपण बघूया. पहिले मराठी मीडियमचा पण एक वाचून घ्या तो पॅराग्राफ. मराठी मीडियमचा पॅराग्राफ वाचून झाल्यानंतर जसं सोडलं. सो ठीक आहे. सो लेट्स गो. सो आता पुढे बघूया की बघा, ध्रुवतापासून ध्रुवतेपर्यंत म्हणजे नॉर्थ साऊथ पोल पासून नॉर्थ पोल पर्यंत प्रदेशात मात्र, ओके सॉरी, सो मात्र मात्र काय आपल्याला अडचण येते ते आपण बघूया. मात्र मात्र मध्ये की जसं सोडलं. सो हा बरोबर आहे ना. हा बरोबर बरोबर आहे. तो ऋतुमानाप्रमाणे दिमान दिनमान 24 तासापेक्षा अधिक असू शकतो. त्यानुसार या भागात सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त तसेच मध्यरात्रीचा वेळ समजून घेणे आवश्यक ठरते. ध्रुवरात्र मात्र 6 महिन्यापर्यंत दिनमान असते तर 6 महिने रात्रमान असते. तर ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त यांच्या वेळी सांगताना तारीख सांगावी लागते. पण व सूर्यावकाश विशिष्ट तारखेला उगवल्यानंतर तो सातत्याने क्षितिजावर घिरट्या घालण्याचा असल्यासारखा फिरतो. त्यामुळे तेथे सावली व सावलीची लांबी हा विचार माध्यम वेळेसाठी करता येत नाही. सो हिअर इज द थिंग. आता आपलं हे वाचन झालेलं आहे. आता मी तुम्हाला दुसरी लिंक पाठवलं, जस्ट गो फॉर दॅट लिंक आणि आपण त्यासाठी